खरं तर फायनली आपलं CET सेलने आपली जी कॅप रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ती स्टार्ट केलेली आहे. म्हणजे कालपासून आपलं कॅप रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन उद्यापासून म्हणजे सोमवार 30 जूनपासून स्टार्ट होते. मग ती प्रोसेस मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करणार आहे आणि या प्रोसेसमध्ये कोणती काळजी घ्यायची आहे ती सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. खरं तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो एंडिंगपर्यंत नक्की बघा, कारण का ही जी स्टेज आहे कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ती वन ऑफ द मोस्ट क्रुशियल स्टेज असते. याच्यामध्ये काही चुका करू नका. आता भरपूर ठिकाणी वगैरे बघतोय ना पालकांना मुलांना या गोष्टी माहिती नाही आहेत. ठीक आहे, होतं असं की CETच्या कॅप प्रोसेसमध्ये बाळांनो तुम्ही जागरूक असणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक यूट्यूबर जेथून चांगला कंटेंट मिळतो ना तो नक्की तुम्ही ग्रास्प करा, कारण का होतं असं की एकाच ठिकाणी डिपेंड राहू नका. ओके, त्यामुळे हे सगळ्यात गरजेचं आहे. आता महत्त्वाचा मुद्दा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे काय, कॅप रजिस्ट्रेशनची प्रोसेस कालपासून म्हणजे 28 जूनपासून ते 9 जुलैपर्यंत कंडक्ट होणार आहे. त्यामुळे ती डेट आहे ती एक्सटेंड होऊ शकते, दरवर्षी एक्सटेंड होती, यावर्षीसुद्धा होणार आहे. त्यामुळे घाई गडबड वगैरे काही करू नका. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिल्के. तर आजचा जो व्हिडिओ आहे ना सुरुवात करण्याआधी इम्पॉर्टंट गोष्ट काय, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण का तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंत प्रत्येक स्टेजची जी माहिती आहे स्पॉट राऊंडपर्यंत इन्स्टिट्यूट लेवल सीटपर्यंत सगळी मी या चॅनलवरती अपलोड करणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पहिला मुद्दा आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काय आहे. भरपूर ठिकाणाहून तुम्ही ऐकलं आहे की कॅप रजिस्ट्रेशन असं असतं, डिफिकल्ट असतं वगैरे. असं काही नाही आहे. जसा आपण CET एक्झामचा ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केला होता सेम तसाच आपल्याला आता ज्यावेळी कॅप प्रोसेसमध्ये जातोय त्याच्यासाठी एक रजिस्ट्रेशन फॉर्म असतो. तो फक्त फॉर्म आपल्याला भरायचा आहे. मग त्याच्यामध्ये आपले सगळे डिटेल्स एंटर करायचे, आपलं CETचा स्कोर, ZEEचा स्कोर, आपली कॅटेगरी, आपले इतर बेनिफिट हे सगळे एंटर करायचे. जशी आपण कॅटेगरी चूज करतो त्यानुसार जे डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला स्कॅन करून अपलोड करायचे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं. आता सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला पॉईंट, तर कॅप रजिस्ट्रेशनचा फॉर्म कुठून भरायचा. तुम्ही 3 ठिकाणाहून हे फॉर्म भरू शकता. पहिलं आहे तुम्ही स्वतः घरातून सुद्धा तो फॉर्म भरू शकता. ओके, जर तुमच्याकडे लॅपटॉप असेल किंवा PC असेल आणि तुम्हाला माहिती असेल फाईल्स कशा कंप्रेस करायच्या, साईज कशी रिड्यूस करायची, तर तुम्ही घरून सुद्धा हा फॉर्म भरू शकता. दुसरा आहे सायबर कॅफे. सायबर कॅफेवरून सुद्धा हे फॉर्म तुम्हाला भरू शकतात. मात्र काळजी काय घ्या, तर सायबर कॅफेवरून जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर ॲट द टाईम तिथं भरपूर गर्दी वगैरे झालेली असते. त्यामुळे होतं असं की भरपूर मुलं त्याला डेटा देत असतात, त्यामुळे तो सुद्धा गोंधळलेला असतो. अशा सिच्युएशनमध्ये जर सायबर कॅफेमधून फॉर्म भरायचा तर काळजी घ्या व्यवस्थित तो डेटा एंटर करतोय का. तिसरा आहे स्क्रुटनी सेंटर्स. म्हणजे CET सेलने काय सांगितले, तर ज्या ठिकाणी आपली इंजिनिअरिंगची व्हेरिफिकेशन होणार आहे, डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन, अशा इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये सुद्धा तिथं ते फॅसिलिटी देतात की ते फॉर्म फिलअप करून देतात. मग त्यांनी ऑलरेडी तिथं सेटअप वगैरे केलेला असतो. तुम्ही जर त्यांच्याकडे गेलात आम्हाला फॉर्म फिलिंग करायचे आणि व्हेरिफिकेशन करायचं आहे तर ते सुद्धा करून देतात. त्यामुळे 3 ऑप्शन्स आहेत. एक तर तुमच्याकडे घरून सुद्धा फॉर्म भरता येतो, सायबर कॅफेवरून सुद्धा भरता येतो आणि स्क्रुटिनी सेंटर्समधून सुद्धा भरता. मी सजेस्ट करेल जर तुमच्याजवळ स्क्रुटिनी सेंटर्स असेल तर तिथून हे फॉर्म भरा, जेणेकरून ते फॉर्म सुद्धा भरून देतील आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा तिथून कंप्लीट होईल. आता दुसरा मुद्दा, ज्यावेळी फॉर्म फिलअप कराल ना ऑनलाईन व्हेरिफिकेशन निवडायचं की फिजिकल व्हेरिफिकेशन निवडायचं. ट्राय करा शक्यतो फिजिकल व्हेरिफिकेशनच निवडा. जर लांबचेच असेल किंवा सेंटर जवळचं नसेल तर मग ऑनलाईन स्क्रुटिनी ठीक आहे. भरपूर ठिकाणी काय होतं, ऑनलाईन स्क्रुटिनीला आपण अप्लाय करतो परंतु डॉक्युमेंट्स आहेत ना 2-3 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त वेळ ती व्हेरीफायच होत नाहीत. अशा सिच्युएशनमध्ये काय होतं, तर आपण पॅनिक होतो, बाकीच्या मुलांचे सगळे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झाले आणि माझंच पेंडिंग आहे. त्यामुळे ऑनलाईन व्हेरिफिकेशनला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होईल हे सांगता येत नाही. ते त्या सेंटरवरती डिपेंड करतं, कारण का ते सेंटरवाले काय असतं त्यांच्याकडे ऑलरेडी फिजिकलसाठी इतकी मुलं आलेली असतात ना की ते तुमचा फॉर्म ते पेंडिंगला ठेवतात. त्यामुळे ऑनलाईन व्हेरिफिकेशनपेक्षा फिजिकल व्हेरिफिकेशन यासाठी बरं, समजा आपल्या डॉक्युमेंटमध्ये काही एरर असेल, काही मिस्टेक्स असतील तर अशा सिच्युएशनमध्ये ते आपल्याला सगळं सांगू शकतात की हे करेक्शन्स करा आणि फॉर्म परत सबमिट करा, किंवा काही मायनर चेंजेस असतील ना ते तिथल्या इथे चेंजेससुद्धा करून देतील. त्यामुळे फिजिकल व्हेरिफिकेशन लवकर पण होऊन जाईल आणि तुमच्या क्वेरीज पण लवकर रिझॉल्व्ह होतील. त्यामुळे ते व्हेरिफिकेशन करा. तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा, तर या कॅप रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड मिळालेला आहे. EN25 नावाचा आणि पासवर्डसुद्धा मिळालेला असेल. ते पासवर्ड जपून ठेवा, कुणासोबतही शेअर करू नका. ठीक आहे. महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट पॉईंट काय, तर ज्यावेळी तुम्ही लॉग इन आयडी असेल, पासवर्ड असेल किंवा आता प्रत्येक स्टेजला तुम्हाला OTP येणार आहे मोबाईलवरती ऑप्शन फॉर्म फिलिंग, ते OTP वगैरे कुणासोबतही शेअर करायचे नाहीत. ठीक आहे. आणखी ज्यावेळी कॅप रजिस्ट्रेशन करणार आहात त्यावेळी जो मोबाईल नंबर आणि ईमेल ID देत आहे ती अपडेटेड असावी. म्हणजेच भरपूर मुलांचं गेल्या वर्षी अशी सिच्युएशन होती, ते काय करतात पालकांचे मोबाईल नंबर देतात आणि ज्यावेळी आपण तो कॅप रजिस्ट्रेशनचा फॉर्म सबमिट करायला जातो किंवा आपली कॉलेज लिस्टचा फॉर्म सबमिट करायला जातो, OTP जातो पालकांच्या मोबाईलवरती. ते कामामध्ये असतील तर त्यांच्याकडे तो OTP आलेला समजत पण नाही. मग अशा सिच्युएशनमध्ये जो मोबाईल नंबर चालू आहे, करंट मोडमध्ये आहे आणि जो तुम्ही सतत यूज करताय असाच मोबाईल नंबर तिथं एंटर करा.
पुढचा मुद्दा, तर TFWSला अप्लाय करायचं आहे की नाही. ऑलरेडी गव्हर्नमेंटनं काय केलं, SC असेल, ST असेल, NT असेल किंवा लेडीजसाठी सुद्धा फी पूर्ण माफ केलेली आहे. मग TFWSला कुणी अप्लाय करायचं. TFWSचं नुकसान वगैरे काही नाही आहे, अप्लाय केलं तरीही चालेल. ठीक आहे. TFWSमध्ये एकतर तुमची ट्युशन फी आहे ना ती कम्प्लिटली झिरो होणार आहे. ठीक आहे. मग जर TFWSची सीट मिळाली आणि तिथं तुम्ही ॲडमिशन घेता, त्याचे ड्रॉबॅक काय, एक तुम्हाला सेकंड इयरला ब्रँच चेंज करता येत नाही आणि TFWSमधून ॲडमिशन झालं असेल तर स्पॉट राऊंडला जाता येत नाही. ठीक आहे. मात्र ज्या मुलांचं उत्पन्न, ज्यांच्याकडे 8 लाखापेक्षा कमीचा उत्पन्नाचा दाखला आहे, अशा मुलांनी TFWSला अप्लाय केलं तरी चालेल. मोस्टली ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी, ठीक आहे, SCBC, OBC या कॅटेगरी आणि EWS या मुलांनी TFWSला अप्लाय केलं तरी चालेल. आणखीन तर जे मायनॉरिटीचे विद्यार्थी आहेत, मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, आपली मायनॉरिटी चेक करा, लिंग्विस्टिक आहे की रिलिजियस आहे, त्यानुसार प्रोफॉर्मा आणि तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवरती सुद्धा ती मदर टंग मेन्शन असायला पाहिजे. ठीक आहे. PWD कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी इन्शुअर करा की तुमची डिसेबिलिटी 40% प्लस असली पाहिजे. ठीक आहे. डिफेन्स कोटाच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, तुमचा डिफेन्सचा टाईप काय, डिफेन्सचा प्रोफॉर्मा तुमचा नोटरी ऑफिसरकडून बनवून घ्या. त्यानंतर डिफेन्सच्या विद्यार्थ्यांनी डिफेन्सचं आपल्या पेरेंट्सचं डोमिसाईल सर्टिफिकेट लागतं. ठीक आहे. ह्या होत्या काही जनरल गोष्टी. आणखीन एक मुद्दा काय, मुलं काय म्हणतात, दादा माझा JEEचा स्कोर खूप कमी आहे, तो एंटर करायला पाहिजे. JEEचा स्कोर भलेही कितीही कमी असतो तो नक्की एंटर करा, त्याचे काही ड्रॉबॅक नाही आहे. CET सेल काय करणार आहे, जो आपला चांगला स्कोर आहे ना तेच कन्सिडर करणार आहे. त्यामुळे JEEच्या स्कोरचे काही तोटे वगैरे नाहीत, त्यामुळे ते नक्की एंटर करा. आणखीन होतं असं भरपूर ठिकाणी बघतो, हे काउन्सिलर्स असेल, हे कॉलेजेसचे असतील. ठीक आहे. ज्यावेळी तुम्ही फिजिकल व्हेरिफिकेशनला डॉक्युमेंटच्या जातात, ठीक आहे, त्यावेळी काय काय कॅरी करायचं आहे, एक तुमचा कॅप रजिस्ट्रेशनचा जो फॉर्म तुम्ही सबमिट केला आहे ऑनलाईन तो घेऊन जायचा आहे, प्लस तुमचे जे डॉक्युमेंट्स तुम्ही स्कॅन करून अपलोड केले ते सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स, प्लस त्याचे 2 झेरॉक्सचे कॉपीचे सेट घेऊन जा. ठीक आहे. एक ज्यावेळी तुम्ही फिजिकल व्हेरिफिकेशन करता त्यावेळी ओरिजिनल डॉक्युमेंट्स कुणीही त्यांना सबमिट करायचे नाही आणि ते घेत पण नाहीत. ठीक आहे. जर कुणी मागत असेल तर त्यांना विचारा का मागतायत. ठीक आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमचे कुठेही सबमिट करायचे नाहीत, त्यांना फक्त झेरॉक्सचा सेट सबमिट करायचं आहे. ओके. आणखीन महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर या प्रोसेसमध्ये एकतर कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ज्यावेळी तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये जाल त्यावेळी तिथले ऑफिसर सांगतील की तुमचा पर्सेंटाईल स्कोर कमी आहे, आमच्या इथे ॲडमिशन्स घ्या, प्रोव्हिजनल ॲडमिशन्स घ्या. अशा भूलथापांना बळी पडू नका. यावर्षी एकतर 4 कॅप राऊंड्स आहेत, भलेही तुमचं पर्सेंटाईल कमी असेल तरी चान्सेस आहे कट ऑफ थोडाफार कमी येऊ शकतो, त्यामुळे चांगलं कॉलेज बाळांनो तुम्हाला मिळू शकतं. फक्त आहे ना या कॅप प्रोसेसमध्ये थोडं पेशन्स ठेवा. मी भरपूर पालकांशी वगैरे बोलतोय, आता काउन्सिलिंगमधले पेरेंट्स वगैरे आहेत, स्कोर मुलाचा नक्की कमी आलेला आहे, त्यामुळे ते घाबरले. काय गेल्या वर्षीचे कट ऑफ कम्पेअर केले तर एकही कॉलेज मिळत नाही, मग ह्याला ॲडमिशन मिळणार आहे की नाही या काळजीमध्ये पालक आहेत. त्यामुळे भरपूर पालक काय करतात, मॅनेजमेंट कोटा असेल, इन्स्टिट्यूट लेवल सीट्स असेल किंवा इतर काही मार्गाने युनिव्हर्सिटीमध्ये असेल डायरेक्ट ॲडमिशन, या गोष्टी सगळ्या ट्राय करतायत. बाळांनो अजून कॅप प्रोसेस स्टार्ट होणं बाकी आहे. तुमची रिझर्वेशन आहे, 4 कॅप राऊंड्स आहेत, प्रत्येक कॅप राऊंडमध्ये थोडाफार तरी कट ऑफ कमी जास्त होतच असतो, त्यामुळे चान्सेस आहेत चांगलं एक कॉलेज तुम्हाला मिळू शकते. ॲटलीस्ट आधी ते ट्राय करा, ते झाल्यानंतर आपली स्पॉट राऊंड आहेच. आणि यावर्षी चांगली गोष्ट काय, स्पॉट राऊंड सगळे ट्रान्सपरंट मेरिट बेसिसवरती होणार आहेत, त्यामुळे चांगलं कॉलेज मिळू शकतं. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट पॉईंट हाच आहे की 9 जुलैपर्यंत आपलं कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालणार आहे. ते डेट एक्सटेंड होऊ शकते. घाई गडबडीमध्ये कुणीही लवकरात लवकर फॉर्म भरण्याची चिंता करू नका. व्यवस्थित जसा वेळ मिळेल सोमवारपासून त्यावेळी तुम्ही फॉर्म फिलअप करा, कॅप रजिस्ट्रेशन कंप्लीट करा. आणखी कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट तेव्हाच होतं ज्यावेळी तुमच्याकडे रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट नावाचे एक PDF किंवा लेटर येतं. ठीक आहे. ज्या मुलांनी ऑनलाईन स्क्रुटिनी केले किंवा ऑनलाईन व्हेरिफिकेशन केले त्यांच्या लॉगिनमध्ये हे एक्नॉलेजमेंट रिसिप्ट दिसतं. ठीक आहे. आणि ज्यांनी फिजिकल व्हेरिफिकेशन केले त्यावेळी ते सेंटरवाले ते तुम्हाला एक झेरॉक्स कॉपी देतात, त्यालाच बोलतात रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट. ठीक आहे. आय होप तुम्हाला ही प्रोसेस समजली असेल. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल. जे काही डाऊट्स असेल ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.